नमस्कार मंडळी. तर सर्व कशी आहेत? सर्व मजेतच असतील मला खात्री आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ फक्त आजचा हा फक्त एवढ्यासाठी आहे की मी गावी गेलो असताना 14 तारखेला मी रात्री कोकण कन्याने मी गावाला गेलो होतो. तर त्याच्यानंतरला आपली बरेचदा आपली भेट झाली नाही आणि मला सुद्धा ते शक्य झालं नाही की मी कुठेतरी व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर मी ती दाखवण्याचा प्रयत्न करीन. कारण की गावी बरीच कामं होती आणि उन्हातनं मला तर जमत नव्हतं. तर हे तर सवय सर्व नाही ना कुणाची. ही तर गोष्ट खरी आहे की मला ती उन्हाची सवय नाही. कारण की पहिल्या दिवशी मांडव घालत असताना जे मी उन्हात उभं होतो 10 मिनिटं तरी, तर माझ्या अंगावरती लाल लाल आणि अंगाला पुन्हा खाज उडत होती. तर मला ते काही शक्य झालं नाही. तर मी बारीक सारीक जी आपली गावातली जी काही कामं होती ती मी करत होतो. आणि शूटिंगच्या बद्दल जर बोलायचं झालं तर मित्रांनो, आपण बरेच काही शूट काढले नव्हते. कारण की आपले भावकी मित्रमंडळ किंवा गावातली काही मित्रमंडळ असतील, आपले भाऊ असतील, ते सगळेजण कामं करत होते आणि मी एकटाच फक्त जर कॅमेरा घेऊन फिरणं ते मला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे मी त्या शूटिंग्स वगैरे काही जास्त केल्या नव्हत्या. पण आमच्याकडे जे आमचे सूर्यकांत काका आहेत, सूर्यकांत कदम, तर त्यांनी रात्री मीटिंग घेऊन त्यांनी सांगितलं की चंदूनी त्यांनी त्याचं काम करावं, त्याला कोणी काही काम सांगू नये. तर त्यातून सुद्धा जेवढं मला शक्य झालं तर मी व्हिडिओचा जो काय आमचा जो कार्यक्रम होता तो शूट केला मी आणि त्याची छोटी मोठी एक व्हिडिओ केलेलीच आहे. तर तुम्ही ती नक्कीच बघा. आणि सर्वांनी माझी आठवण काढली आणि कमेंट्स केल्या की तुम्ही कुठे आहे, तू कुठे आहे चंदू, दिसत नाही वगैरे, असं तसं हे ते. तर त्यांचे कमेंट, त्यांचे मेसेज मला भेटत होते. बऱ्याच जणांनी मला मेसेज सुद्धा केलेले आहेत की कुठे आहेस, कुठे आहेस, दिसत नाही, दिसत नाही. तर मी त्यासाठीच गावी जातोय हा व्हिडिओ मी अपलोड केला होता की तुम्हाला सर्वांना कळून दे की मी गावी जातोय म्हणून. तर तुम्ही सर्वांनी जी विचारपूस केली त्याच्यामध्ये खूप समाधानी आहे मी. आणि मित्रांनो, त्याबद्दल मी इथं तुमच्यासमोर माफी मागतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला लगेच देऊ शकलो नाही. कारण की आपण गावात होतो, तर थोडं समजून घ्या, नेटवर्कचा इश्यू होता, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्यातल्या त्यात आमच्याकडे 15 तारखेला 16 तारखेला पूर्ण नेटवर्क डाऊन होतं. म्हणजे जिओला काही नेटवर्कच नव्हतं. तर आपण सर्वांनी माझी आठवण ठेवलात आणि आठवण केलात मला आणि मला आठवणीत ठेवलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मित्रांनो. आणि असंच प्रेम राहून द्या. फक्त हा व्हिडिओ मला करायचाच होता नक्की. कारण की बऱ्याच जणांनी मला कमेंट केली, तर नावं घेण्यासारखी नाहीत, बरीच नावं आहेत. बऱ्याच जणांनी मला कमेंट केल्यात, मेसेज केल्यात. तर त्या सर्वांचे आणि आपल्यासुद्धा सर्वांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो. असंच प्रेम राहील. आणि आता आपण परत, मला वाटतं मी 2 तारखेला गावी जाणार आहे. तर 2, 3 4 आणि 4 किंवा 1, 2, 3. आणि गावी जायचं कारण फक्त असं आहे की 3 तारखेला कार्य आहे ना, 3 की 2. 3 तारखेला आहे. तर 2 तारखेला कार्य आहे मित्रांनो. आमचे बंधू आहेत ते ऑफ झाले, तर त्यांचं कार्य आहे, तर मला कार्याला जावं लागेल. आणि आमचा एक मित्र आहे, त्याचं लग्न आहे, तर मला त्या लग्नाला सुद्धा जायचं आहे. तर आपण शुक्रवारी संध्याकाळी निघणार आहे. तर शनिवारी कार्य करू आणि रविवारी मी मुंबईला परत रिटर्न येणार आहे. त्यामुळे 2-3 दिवस आपली परत भेट होणार नाही. पण आपण नक्कीच काहीतरी असं करू की आपली भेट होईल. गावामध्ये कामं असतात, मग त्या कामामध्ये व्हिडिओ करता येत नाही आणि आपण व्हिडिओ करत बसणार, मग ते योग्य वाटत नाही. तर काही चुकलं विकलं असेल तर माफ करा. आणि एकदा पुन्हा बोलतो, असंच प्रेम ठेवा आणि अशीच आठवण ठेवा आणि खरंच बरं वाटतं. आणि अजून एक गोष्ट आहे मित्रांनो, एक कमेंट मला आली होती की कोणतरी एक बंधू आपले आहेत, त्यांचं नाव आता मला लक्षात येत नाही, फेसबुकवरती त्यांनी एक कमेंट केली होती की ताई मला कोकण कन्यामध्ये मला भेटले होते. तर एक बघा, तुम्हाला पटलं तर घ्या मित्रांनो. मला एक सांगा की मी तुम्हाला डायरेक्ट ओळखू कसा? तुमच्या समोर तरी मी येतोय, जेणेकरून तुम्ही मला ओळखता, पण मी तुम्हाला कसं ओळखणार? पण जर मला ओळखत असेल तर नक्कीच आपला छोटा भाऊ समजून मला नक्कीच आवाज द्या. मला सुद्धा आवडेल तुम्ही जर मला भेटलात तर. तर अशी काही मनात समस्या काय ठेवू नका की. आणि त्या दिवशी जर कोकण कन्यात मला कोण भेटला असेल तर मला कळत नाही ते कुठे भेटले होते. कारण की पनवेलला एक व्यक्ती आलेला ट्रेनमध्ये, तर त्याने हात वर केला, मी पण हात वर केला, पण त्यांनी लगेच राईट मारले आणि आतमध्ये गेले. त्याच्यामुळे भेट झालीच नाही. माझे जे काका विकायचे भाऊ बसलेले ट्रेनमध्ये डोरला, तर ते बोलले सुद्धा की चंदू कोण म्हणून. तो बोललो काय मला आठवत नाही, पण बहुतेक व्हिडिओ बघणारे कोणतरी असतील म्हणून. तर नक्कीच नेक्स्ट टाइम जर तुम्हाला कुठे मी भेटलो किंवा तुम्ही मला भेटलात तर नक्कीच मला भेटा. आणि मला सुद्धा आवडेल तुम्ही मला भेटलात तर. तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेत नाही, बाय. भेटतो आता पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.